तर आता 17व्या लोकसभेची सांगता ही राम मंदिराच्या चर्चेने होणार आहे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले जाणार असा ठराव मानला जाणार आहे। लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही राम मंदिरावरती चर्चा होईल। भाजपने शुक्रवारी 3 ओळींचा व्हीप सुद्धा जारी केलाय। विकसित भारत रामराज्याप्रमाणे सुशासनाच्या संकल्पनेवरती चर्चा आहे। भाजपच्या डॉक्टर सत्यपाल सिंह यांच्यासह शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे सुशासन चर्चा करणार असल्याचा त्यांना बहुमान मिळाला असं समजतंय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याकडून। प्रसन्न सर, 17व्या लोकसभेची सांगता ही राम मंदिराच्या चर्चेने होईल असं समजतंय, काय अधिकची अपडेट? गार्गी, फार महत्त्वाची ही घटना असेल, कारण आपल्याला कल्पना आहे की राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर, प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण होतं आणि हा विषय देशभरामध्ये सामाजिक पातळीला मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला, सेलिब्रेट करण्यात आला। आता याचं जे एक अधिकारिक स्वरूप असेल, अधिकृत स्वरूप असेल, ते म्हणजे लोकसभा राज्यसभा, तिथे हा मुद्दा मांडला गेल्यानंतर आणि त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी भारताच्या इतिहासामध्ये अधिकृतरित्या दाखल होतील। त्यामुळे ही चर्चा महत्त्वाची असेल। जसं तू सांगितलं तसं भाजपनं 3 ओळीचा व्हीप जारी प्रसिद्ध केलेला आहे त्यांच्या खासदारांसाठी, आणि त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये याबद्दल सगळे भाजपचे खासदार उपस्थित असतील। तू जसं आता उल्लेख केला तसं शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सत्यपाल सिंग भाजपचे हे चर्चा सुरू करतील याबद्दलची। आणि रामराज्याप्रमाणेच याच रामराज्याच्या काळामध्ये अमृतकाल आणि त्या माध्यमातून विकसित भारत हा कसा असावा आणि या दृष्टीने कशी वाटचाल होईल या बाबतीत सुद्धा बोललं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो पारित होईल। जी, लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही या राम मंदिरावरती चर्चा होणार असं समजतंय, त्याबाबत काय सांगाल? दोन्ही सभागृहांमध्ये अर्थातच आता हा ठराव सांगल्यानंतर तो दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाईल आणि त्याच्याबद्दलची चर्चा होईल। राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये ही संसदेची आपली 2 महत्त्वाची सभागृह आहेत। राज्यसभा वरिष्ठ सभागृह असतं आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह असतं। त्या दृष्टीने या घटनेचं महत्त्व पाहता या दोन्ही ठिकाणी कोणतीही जेव्हा प्रस्ताव असतो किंवा बिल मांडलं जातं याची प्रोसेसच लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे असते। त्यामुळे या दोन्हीकडे त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि एक प्रकारे ते शेवटचं भाषण आहे असं सुद्धा म्हणता येईल। एक प्रकारे या निमित्तानं सगळे खासदार शेवटची भाषणं करतील आणि संसद आता बरखास्त होईल आणि निवडणुकीसाठी देश पुढे जाईल। त्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची असेल। नक्कीच याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।